रिफ्रेशमेंट सोडून दे रिफ्रेशमेंट देऊ टाकलाय लँड करा लँड करा लँड करा लँड करा नाही माझे नाव गणपतराव पेडणेकर हांव तुवेंतल्यान आयला तुवें पंचायतीचो माजी पंच सदस्य आयज आमी हांगा मांद्र्या दीनदयाळ हॉलान आयल्या आमचे मांद्र्याचे आमदार जी दारोलकर त्यांच्यानी कृषी मेळावा जो आयोजीत केल्लो ताचो तुमी पळयतात की प्रचंड साथ हांगासर कृषी मेळाक मेळिल्लो आसा भरपूर जो मांद्रे मतदारसंघातलो जो शेतकरी भाव जो आसा जो शेतकरी लोक जो आसा तो आयज ह्या मेळाव्याक येयल्ले आसात ह्या मेळाव्याक एग्रीकल्चर डिपार्टमेंटातले सगळे लोक आसले त्या मेळाव्याच्या मार्गदर्शनांतल्यान मेळाव्यातल्या आमचे जे ऑफिसर आसत त्या ऑफिसरांनी सगळ्या लोकांक जी सरकारी जी स्किमी आसा जी शेती केल्या उपरांत काय ताचो फायदो जातलो सरकार कित पर्यंत अनुदान दिता शेतकऱ्यांक त्याची संपूर्ण माहिती आयज हांगासर एग्रीकल्चर ऑफिसरांनी हांगासर दिल्लेली आहा त्याच बरोबर आमचे जे जी दारोलकर मांद्रे मतदारसंघाचे आमदार त्यांच्यानी माहिती दिल्लेली आसा आणि हांगासर आयज खत त्याचबरोबर शेतकऱ्यांक झाडां हो तेंच्यांनी एक वाटप केल्लो स्वताच्या तेंच्यांनी उदरगत संस्थे अंडर हो जो कार्यक्रम हांगासर राबयल्लो आसा तेचो संपूर्ण मतदारसंघाक बऱ्यापैकीचो फायदो जाता कारण फक्त हो एकाच वर्सा मेळावो केलो आणि दुसऱ्या वर्सा खंय तरी बंद केलो पडीत केलो असं ना गेली फाटली 5 वर्सां ते ह्या मेळाव्याच्या फाटल्यान आसत आणि संपूर्ण मांद्रे मतदारसंघात तेंचो एक ध्यास आसा की सगळे शेतकरी जी पडींग जी जागा आसा ती स्वताची जागा जी पडींग दवरून जे काम्या धंद्या कडल्याक वयता नाल्यार आनीक कितें तरी पडींग दवरून ते आसत तेंच्यांनी ती उपयोगाक हाडची आणि तेतून शेती उबारची फक्त पावसा पुरती न्हय की पावसाचे भात शेती जाली की मागीर किमान मिरसांगो आसत आनी कसले शेंगदाणे आसत जी शेती आसा जी आमच्या पेडणेकरांक जी ताकद आहा करपा सारकी ती सगळी शेती तेंच्यांनी संपूर्ण 12 म्हयने कशी करपाक जाय त्याची संपूर्ण माहिती दिल्लेली आसा आणि एक तेंच्यांनी मांद्रे मतदारसंघात एक उलो मारलो की ज्यांका खंय तरी अडचण जाता शेती करपा खातीर तांकां तेचे स्वताचे ऑफिसाचे आणि स्वताचे घरचे दार सदैव 24 वरां हे उक्ते आसतले तेंच्यांनी शेतकऱ्यांनी केन्नाय येवचे एकूच प्रश्न ह्याच्या पयलीं अशें कोणी केल्ले कितें कृषी मेळावो सरकार जायतो करता सरकाराच्या वतीन आमदार आसात पण सरकार करतना आसतना तालुको वायज किंवा मतदारसंघ स्टेटीच्या लेवलीर तो बरो मोठो मेळावो करता पण तेचो सामान्य लोक जो आसा पळय जो तळघरांचो लोक आसा जो गरीब लोक आसा तो तिथपर्यंत तो पावना आणि आमदार जी दारोलकर जे आमदार असत पळय तो तेंच्यांनी आपल्या मतदारसंघापुरती हाडलो फक्त मतदारसंघापुरतीच न्हय तर आमी 2 दीस जर फाटल्यान वचत जाल्यार आमच्या तिये गांवांत असोच एक मेळावो जाल्लो सोमतोच एक 4 दिसान हो मेळावो जालो म्हणजे प्रत्येकाच्या घराघरान जे शेतकरी असत तांकां ते जागे करतात आणि ते शेतीक लागून तांकां ती प्रेरणा दीत असतात ताका लागून म्हाका तर डेफिनेटली दिसता की हेचो संपूर्ण मतदारसंघाक फायदो हो जातलोच म्हाका दिसता 3 वर्सां जालीं म्हाज्या मतदारसंघात तेच्या पयलींच्यानय तो शेतकऱ्यां खातीर बरें काम करतालो आणि आता गेली 3 वर्सां पासून हे सदस्य कृषी मेळाव्याचें आयोजन करून जे शेतकरी आहा तांकां अत्याधुनीक शेती कशी अत्याधुनीक शेती कशी करप याच्या बरोबर
हेचे माहिती दिवपा खातीर एग्रीकल्चराचे जे ऑफिसर आहात ते हांगासर येयल्लेले आसात. तेच बरोबर सागर हेचो एकूण फायदो कितको? खुबसो शेतकऱ्यांक फायदो जाल्लो आसा, जेणे करून काहीशे जे शेतकरी आहात ते खत म्हणा किंवा बिया अफोर्ड करूं शकनात किंवा अशा मनशांक एक हेल्प जाता. ते शिवाय बरेचशे जे शेतकरी खुशाद करपा खातीर जे स्किम्स असतात, फॉर एक्झाम्पल कोणाक कृषी कार्ड करपाक जाय तेजे जे बेनिफीट असतात ते फॉर्मेलिटी खबर नासता. आयज हांगा येत जाल्यार कृषी कार्ड करपाचे सगळे डॉक्युमेंट हांगा अवेलेबल आहा, कशें करप ते आहा. त्या शिवाय ट्रॅक्टर म्हणा किंवा ग्रास कटर म्हणा अशे जे उपकरणां जी आसात ते कशी घेवप, तेजे फॉर्मेलिटी कितें, हे सगळे फॉर्मेलिटी हांगा अवेलेबल आहा, ते तुमकां गायड करतात. सो ओवरऑल पळयत जाल्यार खुबशे शेतकऱ्यांक तेजो फायदो जाला आनी ते तेंच्यांनी घेवन बेनिफीटूय तेंकां जाता.